हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती। प्रश्न पहिला आहे, शाकाहारी पदार्थांच्या पॅकेटवर कोणत्या कलरचा बिंदू असतो? ऑप्शन ए गुलाबी, बी हिरवा, सी लाल, डी निळा। तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हिरवा। हिरवा रंग हा शाकाहारी पदार्थांच्या पॅकेटवर असतो। या चिन्हाची सुरुवात खाद्य सुरक्षा आणि मानक पॅकेजिंग आणि लेबलिंग रेग्युलेशन 2011च्या अंतर्गत केली गेली होती। या मानकानुसार जी पाकिट बंद असलेले खाद्यपदार्थ आहे त्यांच्यावरती चिन्ह असणे अनिवार्य आहे आणि हे देखील सांगितले गेले की लेबलच्या जवळ हे चिन्ह असावे जेणेकरून वापरकर्त्याला हे चिन्ह सहज दिसून येईल आणि वस्तूची माहिती मिळू शकेल। याच कारणास्तव खाद्यपदार्थांवर लाल आणि हिरवे ठिपके चिन्हित असतात। प्रश्न दुसरा आहे, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? ऑप्शन ए अमिताभ बच्चन, बी गौतम अदानी, सी एलन मस्क टेस्ला, डी मुकेश अंबानी। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एलन मस्क टेस्ला हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे। डिसेंबर 2023 पर्यंत एलन मस्कची संपत्ती $257.6 अब्ज इतकी होती, ज्यामुळे ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मानले गेले। एलन मस्क टेस्ला कंपनीचे CEO आणि ट्विटर मालक एलन मस्क यांचा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीमध्ये पहिला क्रमांक लागतो। हे 6 कंपन्यांचे मालक आहेत। प्रश्न तिसरा आहे, कोणत्या देशातील लोक विंचू आवडीने खातात? ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया, बी भारत, सी इजिप्त, डी चीन। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी चीन। चीनचे लोक आवडीने हे पदार्थ खातात। अनेकदा विंचू खाण्याशी संबंधित चीन हा अग्रेसर आहे। चीन काही प्रदेशांमध्ये जसे की ग्वांगडोंग, गुआंशी आणि युनान विंचू एक स्वादिष्ट पदार्थ मानले जातात आणि ते तळणे, ग्रिलिंग किंवा विविध पदार्थांमध्ये समाविष्ट केले जातात। ते अनेकदा स्ट्रीट फूड म्हणून देखील विकले जातात किंवा स्थानिक बाजारपेठेत आढळतात। हे लक्षात घेण्यासारखे आहे की विंचू काही विशिष्ट संस्कृतीमध्ये सेवन केले जात नसले तरी जगभरात ही काही सामान्य प्रथा नाही आहे। चीनचे लोक मात्र आवडीने हे पदार्थ खातात। प्रश्न चौथा आहे, लिपस्टिकमध्ये कोणत्या प्राण्याचे मांस वापरले जाते? ऑप्शन ए कुत्रा, बी कासव, सी मांजर, डी डुक्कर। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी डुकराचे मांस लिपस्टिक पदार्थामध्ये वापरले जाते। काही सामान्य प्राणी ज्यांची चरबी किंवा इतर उत्पादने लिपस्टिकमध्ये वापरली जातात, जे म्हणजे डुक्कर, गायी, मेंढ्या आणि कीटक। डुकराच्या चरबीचा वापर लिपस्टिकमध्ये चमक आणि पोत जोडण्यासाठी केला जातो, तर कार्माइन कुचलेल्या कोचिनियन बीटलपासून तयार केलेले लाल रंगद्रव्य हे चमकदार रंग देण्यासाठी वापरले जातात। प्रश्न पाचवा आहे, नारळ पाणी पिल्याने कोणता आजार बरा होतो? ऑप्शन ए खोकला, बी रक्तदाब, सी कावीळ, डी मायग्रेन। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रक्तदाब हा कमी होण्यास मदत होते। नारळ पाणी प्यायल्याने रक्तदाब कमी होण्यास मदत होते। उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी हे खूप चांगले आहे। उच्च पोटॅशियम सामग्रीमुळे सोडियमच्या प्रवाहांना संतुलित करण्यास मदत करते। नारळ पाणी प्यायल्याने अनेक फायदे होतात कारण त्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात। नारळ पाणी हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते
त्यामुळे आजारी व्यक्तीला नारळ पाणी दिले जाते. नारळ पाणी प्रत्येक ऋतूत प्यायला हवे. नारळ पाणी केवळ हायड्रेशनच्या दृष्टीनेच नव्हे तर शरीराला पोषण देण्याच्या दृष्टीनेही उत्तम आहे. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.